नमस्कार मित्रांनो. आज आपण शक्ती, भक्ती आणि विश्वासाचा स्रोत असलेल्या हनुमान चालिसेचा संपूर्ण अर्थ मराठीत समजून घेणार आहोत. ही रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. पहिलं जाणून घेऊया दोह्याचा अर्थ. श्री गुरुचरण सरोरज. गुरूंच्या कृपेने मन शुद्ध करून श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करतो. बुद्धिहीन तनु जानिके. आपण अज्ञानी आहोत, म्हणून हनुमानजींकडे बुद्धी, बल आणि ज्ञानाची प्रार्थना करतो. आता आपण जाणून घेऊया चौपाईचा अर्थ. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा. अंजनी पुत्र पवनसुत नामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरन बिराज सुवेसा. कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे. कांधे मुझ जैनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगबंदन. विद्याबान गुनी अति चातुर. राम काज करिबेको आतुर. प्रभु चरित्र सुनबेको रसिया. राम लखन सीतामन बसिया. अर्थातच हनुमानजी हे ज्ञान आणि सद्गुणांचा महासागर आहेत. तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती प्रसिद्ध आहे. ते श्रीरामांचे दूत आणि अपार शक्तीचे धनी आहेत. ते अंजनीचे पुत्र आणि वायुदेवांचे पुत्र आहेत. ते अत्यंत पराक्रमी आणि बलवान आहेत. ते वाईट बुद्धी दूर करून चांगली बुद्धी देतात. त्यांचे रूप सोनेरी आणि तेजस्वी आहे. त्यांच्या कानात कुंडले आणि केस कुरळे आहेत. त्यांच्या हातात वज्र आणि ध्वज आहे. त्यांनी जनेऊ धारण केले आहे. ते भगवान शंकराचे अंश आणि केसरीचे पुत्र आहेत. त्यांचे तेज संपूर्ण जगात पूजले जाते. ते अत्यंत बुद्धिमान आणि गुणी आहेत. ते नेहमी श्रीरामांच्या कार्यासाठी तत्पर असतात. त्यांना रामकथा ऐकायला आवडते. त्यांच्या मनात राम, लक्ष्मण आणि सीता वास करतात. सूक्ष्म रूप धरी सियहि दिखावा. बिकट रूप धरी लंक जरावा. भीम रूप धरी असुर सहारे. रामचंद्र के काज सवारे. ते लहान रूप घेऊन सीतेला भेटले. मोठं भयंकर रूप घेऊन लंका जाळली. राक्षसांचा नाश केला. श्रीरामांचे सर्व काम पूर्ण केले. लाय संजीवन लखन जियाए. श्री रघुवीर हर्षी उर लाए. रघुपति किन्नी बहुत बढ़ाई. तुम मम प्रिय भरते सम भाई. लक्ष्मणासाठी संजीवनी आणली. श्रीरामांनी त्यांना आनंदाने मिठी मारली. रामांनी त्यांची खूप स्तुती केली. तुम्ही मला भरतासारखे प्रिय आहात, असेही ते म्हणाले. सहस बदन तुम्हारो जस गावे. असं कही श्रीपती कंठ लगावे. तुमच्या गुणांचे वर्णन हजारो मुखांनीही पूर्ण होणार नाही, असं म्हणत रामांनी त्यांना मिठी मारली. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा. नारद सारद सहित अहिसा. यमकुबेर दिक्पाल जहाते. कवी कोभिद कही सके कहाते. सर्व ऋषी आणि देव त्यांची स्तुती करतात. नारद, सरस्वती आणि शेषनागही त्यांचे गुण गातात. यमकुबेर आणि सर्व देवही कोणीही त्यांच्या महानतेचं पूर्ण वर्णन करू शकत नाही. तुम उपकार सुग्रीवही किन्हा. राम मिलाय राजपद दिन्हा. सुग्रीवाला मदत केली. त्याला रामाशी भेट घडवून राज्य मिळवून दिलं. तुम्हारो मंत्र विभीषण माना. लंकेश्वर भये सब जग जाना. विभीषणाने तुमचा सल्ला मानला आणि तो लंकेचा राजा झाला. जुगसहस्र जो जन पर भानू. लील्योताही मधुर फल जानू. सूर्य खूप दूर असताना हनुमानजींनी त्याला फळ समजून खाल्लं. प्रभू मुद्रिका मेलीमुख माही. जलधी लॉंघी गय अचरज नाही. रामाची अंगठी घेऊन तुम्ही समुद्र पार केला. दुर्गम काज जगत के जेते. सुगम अनुग्रह तुम्हारे तेते.
जगातील कठीण कामे हनुमानजींच्या कृपेने सोपी होतात. रामदुआरे तुम रखवाले, होत ना आज्ञा बिनु पैसारे. रामाच्या द्वाराचे तुम्ही रक्षक आहात. तुमच्या परवानगीशिवाय कोणी जाऊ शकत नाही. सब सुकुल हे तुम्हारी रसना, तुम रक्षक काहू को डरना. तुमच्या शरण गेल्यांना सर्व सुख मिळते. तुम्ही रक्षक असल्यावर भीती नाही. आपण तेज समारो आपे, तिन्ही लोक हाकते कापे. तुमची शक्ती तुम्हीच नियंत्रित करता. तुमच्या गर्जनेने तिन्ही लोक थरथरतात. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. वाईट शक्ती दूर राहतात हनुमान नाव घेतल्यावर. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंत हनुमंत बीरा. रोग आणि दुःख दूर होतात हनुमानजींचा जप केल्याने. संकट ते हनुमान छुडावे, मनक्रम बचन ध्यान जो लावे. संकटातून मुक्त करतात जो मन, कर्म आणि वचनाने त्यांची भक्ती करतो. सब पर राम तपस्वी राजा, तीन के काज सकल तुम साजा. राम सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांची कामे हनुमान पूर्ण करतात. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. जो इच्छा करतो त्याला फळ मिळते. चारो जुग परताप तुम्हारा, है परिसिद्ध जगत उजियारा. चारही युगात तुमचा प्रभाव आहे. तुमची कीर्ती सर्वत्र आहे. साधू संत के तुम रखवाले, असुर निकंदर राम दुलारे. तुम्ही साधूंचे रक्षण करता. राक्षसांचा नाश करणे रामाचे तुम्ही लाडके आहात. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असपरतिनी जानकी माता. तुम्ही 8 सिद्धी आणि 9 निधी देता. सीतेने तुम्हाला असा वर दिला आहे. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. रामभक्ती तुमच्याकडे आहे. तुम्ही नेहमी रामांचे सेवक आहात. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. तुमची भक्ती केल्याने राम मिळतात. जन्मोजन्मीचे दुःख दूर होतात. अंतकाल रघुपर भुर जाई, जहा जन्म हर भक्त कहाई. शेवटी रामाच्या धामात जातो आणि पुन्हा भक्त म्हणून जन्म मिळतो. और देवता चित्त न धरी, हनुमन सेई सर्व सुख करी. इतर देवांची गरज नाही. हनुमान भक्तीनेच सर्व सुख मिळते. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमंत बलबीरा. संकटे दूर होतात जो हनुमानजींचा जप करतो. आणि आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे जाऊया. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करहु गुरुदेव की नाही. हनुमानजींचं वंदन गुरुप्रमाणे कृपा करा. जो सत बार पाठ कर कोई, छुटही बंदी महासुख होई. जो 100 वेळा पाठ करतो त्याचे बंधन सुटतात. जो यह पडे हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीचा. जो चालीसा वाचतो त्याला सिद्धी मिळते. तुलसीदास सदा हरी चेरा, कीजे नाथ हृदय महडेरा. तुलसीदास रामभक्त आहेत. हे प्रभू माझ्या हृदयात वास करा. पवनतयन संकट हरण, जो अंतिम दोहा आहे त्याचा सारांश असा आहे की हे पवनपुत्र, आमची संकटे दूर करा आणि आमच्या हृदयात वास करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा पूर्ण हनुमान चालिसाचा मराठी अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हनुमान.